मुंबईतील मुलुंड पश्चिम वार्ड क्रमांक 108 मधील जय भवानी मार्ग आणि आशापुरा माता मंदिर परिसरात सध्या अत्यंत गंभीर आणि धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे। महानगरपालिकेमार्फत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले। 1.5 महिन्यांपूर्वी येथील हा रस्ता खोदण्यात आला, मात्र त्यानंतर काम पूर्ण करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं। ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पिण्याच्या पाण्याची मुख्य लाईन तुटली असून मागील 16 ते 17 दिवसांपासून हजारो लिटर पाणी सतत रस्त्यावर वाहत आहे। एका बाजूला नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, तर दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे। परिस्थिती आणखी गंभीर करणारी बाब म्हणजे साचलेल्या पाण्यात उघड्या विजेच्या तारा पडलेल्या आहेत। शॉर्ट सर्किटच्या घटना घडत असून कधीही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। रस्त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की दररोज 2 ते 3 नागरिक पडून जखमी होत आहेत। लहान मुले आणि वयोवृद्धांसाठी या रस्त्यावरून चालणे जीवघेणे ठरते। मेरा नाम कांता बचवानी है। मैं 68 इयर्स की ओल्ड हूँ। आने जाने का रास्ता नहीं है। 2-2 3-3 दिन मैं बाजार नहीं निकलती हूँ, वहाँ से घूम के आना पड़ता है मेरे को, और चलने में बहुत दिक्कत है। मेरा नाम कविता रामवानी है। ये 1.5 महीने से ये खड्डा खोद के रखा है, इसमें हमको बहुत प्रॉब्लम हो रहा है। पानी की लाइनें टूट रही है, केबल की वायरें टूट रही है, लाइट का प्रॉब्लम हो रहा है। हमने कंप्लीट किया छोटिया भाई को, छोटिया भाई ने बीएमसी में कंप्लीट किया है, लेकिन कोई अभी तक कोई देखने को नहीं आए हैं। और रोज यहाँ पे बच्चे गिर रहे हैं, रोज बच्चे, औरतें, ज्यादा करके बूढ़े लोग गिर रहे हैं। स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। सोशल मीडियावर मुद्दा मांडूनही आणि ईमेल पाठवून देखील अधिकारी घटनास्थळी पोहोचलेले नाहीत। 16-17 दिवस सतत पाणी वाया जात असूनही दुरुस्ती न होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते। यामध्ये ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये संगनमत असल्याचा संशय देखील व्यक्त केला जातोय। यहाँ आने जाने की बहुत तकलीफ हो रही है। मैं भी 2 बार गिरते बच गई हूँ। आते जाते भी पाइप जो पैर में अटकते हैं तो गिर जाते हैं, और बच्चे लोग भी गिरते हैं, और बच्चे लोग भी गिरे तो पाइप भी टूट जाता है, और सब लोग को पानी की समस्या होती है घर में। और जो मेहरबानी करके आके जल्दी से जल्दी कर लो हमारा काम, तो बहुत मेहरबानी होगी। और यहाँ हम लोग को लाइट की भी हमको प्रॉब्लम हो रही है, और हम लोग को यहाँ से इतनी तकलीफें हो रही है कि छोटे बच्चे को भी लेके जाना पड़ता है, तो घूम घूम के जाना पड़ता है हम लोगों को। 1.5 महीना हो गया है जो ऐसे ही छोड़ के चले गए हैं, वापस कोई आया ही नहीं देखने को, ना कोई करता नहीं है, ना देखता नहीं है, ना कोई आता है ना जाता है। संतप्त नागरिक आता थेट सवाल करतायत, एखादी दुर्दैवी घटना घडल्याशिवाय प्रशासन जागे होणार का? नागरिकांची मागणी स्पष्ट आहे, तात्काळ कारवाई करून पाणी पुरवठा लाईन दुरुस्त करावी, ठेकेदारावर कारवाई करावी आणि रस्त्यांचे काम सुरक्षितपणे पूर्ण करावे। अन्यथा माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागवणे, लोकायुक्तांकडे तक्रार करणे आणि उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा येथील स्थानिक नागरिकांनी माध्यमांशी बोलताना दिलाय। मेरा नाम आशा डोडिया है। इधर आने जाने में बहुत तकलीफ हो रही है। परसों मेरे आदमी को पैर में लगा था, बोरा ब्लड निकला था बहुत ही, और गिर जाते बच्चे लोग भी, और आने जाने में बहुत ही तकलीफ है, और बूढ़े लोग को तो बहुत ही तकलीफ है। 1.5 महीना हो गया ऐसे ही काम पड़ा है। सर्रासपणे हा रस्ता खोदून ठेवलेला, कुठले नियोजन नाही, काहीच नाही, काय नाही। त्याच्यानंतर इथं पाण्याची लाईन तुटते, फोकलेंनी जे काम केल्यामुळे पाण्याची लाईन तुटते। सगळ्या लोकांच्या घरामध्ये जे पाणी जाणार लोकांना पाणी नाही प्यायला, इथे 2-2 दिवस लोक पाणी पित नाहीत, आणि हजारो लिटर पाणी वाया गेलंय। पण इथं कोणता कॉन्ट्रॅक्टर या ठेकेदार किंवा अधिकारी कधीच आलेले नाहीत इकडे। वारंवार मी तक्रार केलेली आहे, मी मेल केलेला आहे, ट्विट केलेला आहे, सोशल मीडियावर टाकले, पण कारवाईच करत नाही, शून्य कारवाई। लोक यायला जायला, जे वयस्कर लोक आहेत त्यांना एवढा अडथळा होतोय, ते पडतायत, तिथे पाय तुटतायत त्यांचे। तिथे जर तुम्ही खरी परिस्थिती जर बघितली ना, असं केबल गेल्यात, वायरी एवढ्या मोठ्या वायरी आहेत, आणि पाणी तिथं जमलेलं आहे। हे सरकार काय वाट बघते का त्याची, की बाबा एखादा जीव जाणार? अधिकाऱ्याला कळत नाही का इकडून बघायचं? जर शॉक लागला आणि एखाद्याची दुर्दैवी मृत्यू झाली तर कोण जबाबदार असणार या सगळ्या गोष्टीला? डेव्हलपमेंट झालं पाहिजे, पण असं लोकांच्या जीवावर उद्भवेल असं डेव्हलपमेंट आम्हाला नको आहे। रस्ता चांगला दर्जेदार झाला पाहिजे, परंतु लोकांच्या जीवाशी खेळून रस्ता झाला नाही पाहिजे। ही आमची ठामपणे मागणी आहे।
ह्याच्या पुढे महानगरपालिकेने ह्याच्यावर लक्ष द्यावं. जो कोणी अधिकारी याच्यावर निष्काळजीपणा केला त्यांच्यावर कारवाई करावं. ठेकेदारावर हजारो लिटर पाणी वाया गेले त्याची भरपाई करण्यात यावी. आणि इथं जे वडीलधारे माणसं जे पडले आहेत, त्यांचे पाय तुटलेले आहेत, फ्रॅक्चर झाले, त्यांची भरपाई ते त्यांनी करावी, अशी माझी आपल्या माध्यमातून ठाम मागणी. व्हिडिओ जर्नालिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.